रस्त्यावर पडलेली 100 रुपयाची नोट जर सापडली तर ती नोट आपलीच आहे असं म्हणत ते पैसे खर्च करण्याची प्रवृत्ती वाढली आहे। चुकीने बँक खात्यावर जमा झालेली रक्कम काढून खर्च केल्याच्याही घटना घडल्या। मात्र मतलबी दुनियेत आजही प्रामाणिकपणा शिल्लक आहे याचा प्रत्यय सातत्याने येत असतो। अशीच एक घटना शेलूद इथे घडली असून 9वीच्या विद्यार्थ्याला घरी जाताना रस्त्यावर 42,000 रुपये दिसले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। तर शेलूद येथील अजिनाथ अंकुश जाधव असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। तो सरस्वती विद्या मंदिर शाळेत 9वी मध्ये शिक्षण घेत आहे। बुधवारी शाळा सुटल्यानंतर धावडा पिंपळगाव रस्त्यावरून घरी जात असताना त्याला रस्त्यावर पैसे पडलेले दिसून आले। या पैशासोबत मिरची विक्री केल्याचं एक बिलही होतं। त्यावर शेलूद येथील मिरची उत्पादक शेतकरी सागर विठ्ठल गोमलाडू यांचं नाव होतं। पैशासोबतच्या बिलावरून हे पैसे गावातील गोमलाडू यांचे असल्याचं त्यांच्या लक्षात आले। ते पैसे त्याने गोलमाडू यांच्या घरी जाऊन परत केले। दुसरीकडे गोलमाडू यांनी सांगितले की 26 जुलै रोजी मिरची तोडणी करून पिंपळगाव इथे व्यापाऱ्यास 6,000 रुपये क्विंटल दराने 8 क्विंटल मिरचीची विक्री केली। त्यातून त्यांना 48,600 रुपये मिळाले। त्यापैकी 6,600 रुपयांचे मिरचीवरील औषधी खरेदी केली व 42,000 रुपये घेऊन घरी येत होते। घाईघाईत येताना रस्त्यात ते पैसे पडले। जीवाचे रान करून कमावलेले पैसे अजिनाथच्या प्रामाणिकपणामुळे पुन्हा परत मिळाले। पुढे गोलमाडू म्हणाले, बाजारात मिरची विकून घरी आलो। हातपाय धुवून घरात जात असताना अजिनाथ व काही मुले घरी आली। त्यांनी तुमचे पैसे आम्हाला सापडलेत, हे घ्या असं म्हटल्यावर मला आधी काहीच कळलं नाही, कारण पैसे हरवल्याचं मला माहीतच नव्हते। त्या अगोदर त्या मुलांनी पैसे आणून दिले। मुलाचे आई वडील व शिक्षकांकडून चांगले संस्कार या मुलावर झाले। त्याने प्रामाणिकपणा दाखवल्याने मला पैसे मिळाले। मी त्याचे ऋण कधीही विसरू शकणार नाही। त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल मी त्यांना ड्रेस व स्कूल बॅग घेऊन देणार आहे असं संजय गोमलाडू यांनी म्हटलं आहे।